आता आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा त्याचा पहिला भाग बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकाला पूर्णांकानी म्हणजे काय, म्हणजे पूर्ण अंकानी कसं गुणायचं ते बघणार आहोत. आपण असं करूया की आपण आधी जरा उदाहरणं बघूया आणि उदाहरणं बघितल्यानंतर मग आपण असा गुणाकार कसा करायचा त्याचे नियम बघूया. पहिलं उदाहरण आहे 0.7 गुणिले 5. आता आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार शिकलो नाही, पण आपल्याला अंशछेद अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते माहिती आहे. मग आपण असं करूया की 0.7 हे आपण अंशछेद अपूर्णांकात लिहू. 7/10 7 दशांश आणि म्हणजे गुणाकार येईल 7 दशांश गुणिले 5. आपल्याला माहिती आहे की आपण अंशाचा गुणाकार करणार आहोत कारण आपण पूर्णांकाने गुणतोय आणि छेद तसाच राहील. म्हणजेच आपलं उत्तर येईल 7×5 35 35/10. आता एकदा माझ्याकडे उत्तर आल्यावर मला हा अंशछेद अपूर्णांक पुन्हा उलटा दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता येईल का, तर लिहिता येईल. मग आपण लिहूया दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येईल 3.5. अजून एक उदाहरण बघूया. अगदी असंच करूया. 1.2 गुणिले 30. पुन्हा एकदा अंशछेद अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे 12/10 गुणिले 30. 12×36 म्हणजेच 12 गुणिले 30 आले 360. मग 360/10 असं माझं उत्तर आलं. आता या उत्तराला पुन्हा उलट दशांश अपूर्णांकामध्ये लिहूया 36.0 म्हणजेच 36. आता या दोन्ही उदाहरणांकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की अंशछेद अपूर्णांकामध्ये न लिहिता मला जर गुणाकार करायचा असेल तर मी गुणाकार कसा करू शकते, तर पहिली पायरी म्हणजे दशांश चिन्ह विसरून दशांश चिन्ह नाहीये असं समजून नेहमीसारखा गुणाकार करायचा. म्हणजे पहिल्या उदाहरणात मी सरळ 7×5 35 असा गुणाकार करायचा. आणि दुसरी पायरी म्हणजे आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. कसं द्यायचं, तर दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे मूळ दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढेच अंक उत्तरामध्ये येईल अशा प्रकारे उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायचं. मग आता मूळ दशांश अपूर्णांक होता 0.7 म्हणजे दशांश चिन्हानंतर एकच अंक होता म्हणजेच तो एक स्थळी होता. मग आपलं उत्तर पण एक स्थळी असलं पाहिजे म्हणजे उत्तर काय होणार 3.5. पुढच्या उदाहरणामध्ये पण तसंच झालेलं आहे. आपण दशांश चिन्ह विसरून जर गुणाकार केला तर 12×36 म्हणजेच 30 ने गुणल्यावर उत्तर आलं 360 आणि 1.2 हा एक स्थळी होता म्हणजे 360 मध्ये सुद्धा उजवीकडून निघाल्यावर एक आकडा सोडायचा आहे आणि दशांश चिन्ह द्यायचंय म्हणजे उत्तर आलं 36. म्हणजेच हे नियम वापरून आपण कुठलंही उदाहरण सोडवू शकतो. दरवेळेला आपल्याला जो दशांश अपूर्णांक असेल त्याचा अंशछेद अपूर्णांक करायची गरज नाही. पुढचं उदाहरण बघूया. 5.4 गुणिले 6. आता आपल्याला दशांश चिन्ह विसरायचं आहे आणि गुणाकार करायचा आहे म्हणजे आपण काय गुणणार 56 गुणिले 6 असा गुणाकार करणार. मग करूया. 6×4 24 खाली 4 लिहिले 2 हातचा आला 6×5 30 30+2 32 म्हणजे उत्तर आलेलं आहे 324. एकदा उत्तर आल्यानंतर आता त्याच्यामध्ये दशांश चिन्ह द्यायचंय. 5.4 मध्ये दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणजे आपल्याकडे पण दशांश चिन्हानंतर एकच अंक यायला पाहिजे. तो असणार आहे 4 म्हणजेच उत्तर आलं 32.4 किंवा 32.4. आता अजून थोडी उदाहरणं सोडवूया. 4.7 गुणिले 10. मग दशांश चिन्ह विसरून गुणाकार करायचा आहे 47 गुणिले 10. उत्तर येणार आहे 470. आता 470 मध्ये आपल्याला दशांश चिन्ह द्यायचंय. दशांश चिन्हानंतर एकच अंक पाहिजे म्हणजे 47.0 असं उत्तर येईल म्हणजेच उत्तर आलं 47. पुढचं उदाहरण आहे 93.2 गुणिले 100. दशांश चिन्ह विसरून गुणाकार केला उत्तर आलं 93,200. आता 93.2 मध्ये
दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे, म्हणजे तो एकस्थळी आहे. मग उत्तरामध्ये सुद्धा एकस्थळीच करायचा आहे आपल्याला दशांश अपूर्णांक, म्हणजे तो येईल 9320.0 म्हणजेच नुसता 9320 असा लिहिला तरी चालतो. आता आपण आधीची गणितं सोडवली होती त्यापेक्षा ही जी आत्ता सोडवलेली गणित आहेत, म्हणजे 10 गुणायचं आणि 100 गुणायचं, ही गणितं जरा सोपी होती. का बरं सोपी होती? आपल्याला गणिताकडे बघून आणि उत्तराकडे बघून काही लक्षात येत आहे का? जर 4.7 गुणिले 10 पाहिले तर लक्षात येईल की उत्तरामध्ये काय झालंय की दशांश चिन्ह फक्त एक घर उजवीकडे सरकलंय, म्हणजे 7 वरनं उडी मारून ते पलीकडे गेलंय आणि उत्तर आलेलं आहे 47. 100 गुणताना 93.2 इथं दशांश चिन्हाने 2 उड्या मारल्यात आणि उत्तर आलं आहे 9320. दुसरी उडी कशावरनं मारली? तर दुसरी उडी गुणाकाराच्या चिन्हावरनं नाही तर शून्यावरनं मारलेली आहे. कारण 93.2 म्हणलं काय आणि 93.20 म्हणलं काय, दोन्हीचा अर्थ एकच असतो. म्हणून इथे 2 उड्या मारलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या असं लक्षात येईल की हा जो इथे तक्ता दिलेला आहे, या तक्त्याकडे बघून मला गुणाकार करता येईल. फक्त हा तक्ता कधी वापरता येणार? जेव्हा आपण 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 अशा 10च्या पटीतल्या आकड्याने गुणतो. ज्याने गुणतो त्याला आपण काय म्हणतो? गुणक म्हणतो. गुणक म्हणजे काय? गुणतो तो अंक गुणक असतो. जेव्हा आपला गुणक हा 10च्या पटीत येतो, 10, 100, 1000, 10,000 असा, त्यावेळेला गुणाकार करणं एकदम सोपं असतं. त्यावेळेला आपल्याला दशांश चिन्ह फक्त उजवीकडे सरकवलं की उत्तर मिळतं. आणि गुणक जर 10 असेल तर दशांश चिन्ह 1नी उजवीकडे सरकवायचंय, 100 असेल तर 2नी, 1000 असेल तर 3नी. थोडक्यात म्हणजे एकावर जेवढी शून्य असतील तितकी घरं दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं. आता थोडासा सराव करूया. आपण आता जो हा तक्ता शिकलो तो तक्ता बघून थोडीशी उदाहरणं सोडवूया. 0.0053 गुणिले 100. 100 गुणलंय म्हणजे दशांश चिन्ह 2 उड्या मारेल आणि उत्तर येईल 0.53 किंवा 53%. 1.267 गुणिले 1000. 1000 गुणलंय म्हणजे आपण 3 उड्या मारणार आहोत, उजवीकडे जाणार आहोत, म्हणजे उत्तर आलेलं आहे 1267 किंवा 1267. 0.33 गुणिले 1000. 1000 गुणलंय म्हणजे आपण उड्या किती मारणार? 3 मारणार. पण इथे दशांश चिन्हानंतर 2च आकडे आहेत, म्हणजेच काय करणार? म्हणजे मी शेवटी जास्तीचं शून्य लिहिणार आणि त्यामुळे माझं उत्तर आलं 330. 465 गुणिले 100. आता इथे कुठे उडी मारणार? इथे कुठे दशांश चिन्हच दिलेलं नाहीये. हा गुणाकार हा नेहमीच्या गुणाकारासारखा आहे. 465ला 100 गुणलं की उत्तरामध्ये 465 पुढे 2 शून्य येणार आहेत, म्हणजे उत्तर येणार आहे 46,500. इथे दशांश चिन्ह नाहीये. गंमत करायला, फसवायला उदाहरण दिलेलं होतं. पण समजा मला माहिती करून घ्यायचं असेल की दशांश चिन्ह मला बघायचंच आहे या गणितात, तर कुठे असेल? तर दशांश चिन्ह हे इथे असेल. 465च्या पुढे दशांश चिन्ह आहे 465.0 म्हणजेच 465. ज्या वेळेला पूर्ण अंक असतो त्यावेळेला आपण त्याच्या पुढे दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या पुढे 0 असं काही लिहित नाही. आपण नुसता पूर्ण अंक लिहितो. पण आपल्याला बघायचंच असेल की दशांश चिन्ह इथे कुठे आहे, तर म्हणून मी इथे दाखवलंय, त्याच्या खाली रेघ मारलेली आहे. आणि हे दशांश चिन्ह सुद्धा 2 घरं पलीकडे सरकवलं तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे.